तर भाजपनं उत्तर दक्षिण असा भेद कधीच केला नाही। मतदारसंघ पुनर्रचनेमुळे SC/STच्या जागा या वाढल्या असत्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली। विधेयक नामंजूर झाल्यामुळे आरक्षणावर कुऱ्हाड आली आणि आरक्षणामुळे 273 महिला लोकसभेत गेल्या असत्या असं फडणवीसांनी म्हटलंय। केवळ महिला नाही तर ज्यावेळी या जागा वाढल्या असत्या त्यावेळी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या जागा देखील वाढल्या असत्या। त्याही जागा हे विधेयक नामंजूर झाल्यामुळे आमच्या अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या जागा आणि प्लस अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या महिलांच्या जागा याच्यावर देखील एक मोठी कुऱ्हाड या लोकांनी घातलेली आहे। आपण विचार केला तर अगदी संसदेचा विचार केला तर आज आपल्या संसदेत 73 महिला आहेत, त्याच्याऐवजी 273 महिला या आपल्या संसदेमध्ये गेल्या असत्या। पण निश्चितपणे हे जे काही काम यांनी केलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे।